लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। जवखेडा येथे अर्ध्या रात्री कुंभाराचे घर पाडले, दिली जीवेठार मारण्याची धमकी। हसनाबाद पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथे कुंभार समाजाच्या समाज बांधवाचे घर अर्ध्या रात्री तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञातांनी जेसीबी मशीनने राहते घर जमीनदोस्त केलं। याबाबत सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यातील हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील जवखेडा बुद्रुक येथील रहिवासी तुकाराम बाबूलाल संत्रे वय 27 वर्ष हे मारुती मंदिर समोरील रोडच्या बाजूला असलेल्या वडिलोपार्जित घरात पत्नी आईसह राहत होते। याच ठिकाणी त्यांचे पारंपरिक व्यवसाय मातीच्या वस्तू बनवणे व विकून आपला उदरनिर्वाह करतात। यांच्या घरासमोरून भोकरदन, हसनाबाद, जवखेडा, राजूर, देऊळगाव राजा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753M गेलेला आहे। या रोडला संत्रे यांनी काही जागा 4-5 महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना खरेदी करून दिलेली आहे, तर बाकी जमिनीवरील विटा, माती, पत्र्याचे घर व ओटा संत्रे यांना राहिलेला आहे। या घरात संसार उपयोगी सामान व मातीच्या वस्तू बनवण्याचे सामानासह राहत होते। दिनांक 22 मे रोजी अचानक रात्रीच्या 12:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात 7 ते 8 जण जेसीबी मशीन घेऊन आले। संत्रे यांचे घर पाडायला सुरुवात केली। तुकाराम संत्रे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता संत्रे यांना बेदम मारहाण करण्यात आली। संपूर्ण घर भुईसपाट केलं। त्यात त्यांचे संसार उपयोगी पलंग, रॅक, लोखंडी कपाट, पत्रे, विटा, मातीची मडकी, घडवण्याचे कुंभाराचे चाक, कलर कामाचे मशीन व इतर संसार उपयोगी साहित्य भिंतीखाली दबून अंदाजे 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे। या लोकांनी जाता जाता अशी धमकी दिली की जर तक्रार दिली तर तुला कुठेही गोळ्या घालून ठार मारू, म्हणून तुकाराम संत्रे यांनी छत्रपती संभाजीनगर येथून त्यांच्या भावाला बोलावून घेतलं व नंतर सर्व सोबत हिम्मत करून हसनाबाद पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दिली। यावरून हसनाबाद पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 अधिनियम नुसार कलम 323, 143, 147, 149, 448, 427, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत। समाधान बाबूलाल संत्रे, राहणार जवखेडा खुर्द, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। भोकरदन, हसनाबाद, जवखेडा, राजूर, देऊळगाव राजा या महामार्गामध्ये माझं घर जात असून 104 चौरस 1119 स्क्वेअर फूट ही जागा भूसंपादन करून मी PWD अधिकारी चांगले मॅडम यांना देऊन टाकलेली होती व उर्वरित जागा ही 741 स्क्वेअर फूट ही माझी बाकी होती। तर आपण बघू शकता हा रोड आहे, हा रोडचं स्पेस आहे। मिड पॉईंटपासून मी 12 मीटर ॲक्च्युअल दिलेली आहे। माझं घर 12 पलीकडे आहे। तुम्ही समोर बी बघू शकता का हा रस्ता कसा आहे। ॲक्च्युअल घर पाडण्याची काहीच गरज नव्हती, पण तरी त्यांनी घर माझं पाडलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे घर पाडलेलं आहे। तरी माझ्या अशा प्रकारचं घर पाडलेलं आहे व माझ्या भावाला रात्रीचं 2 वाजता त्यांनी भाडोत्री गुंडा आणून माझ्या भावाला, माझ्या आईला, माझ्या वहिनीला मारहाण केलेली आहे व धमक्या देत आहे, तू जर इकडं दिसला तुला गोळीनं मारू, इकडं तू भोकरदन म्हणते दाभाडी, हसनाबाद इकडं दिसला तुला गोळ्यानं मारू, असं तशा मला धमक्या येत आहे आणि मला दादा आणि भाऊचा आदेश आहे। अशा प्रकारच्या धमक्या येत आहे। याच्यावर लवकरात लवकर कलेक्टर ऑफिस CO साहेबांनी मी विनंती करतो, याच्या लवकरात लवकर जी तपासणी करावी व आम्हाला न्याय द्यावा। मित्र मी समाधान संत्रे, राहणार जवखेडा खुर्द, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। रात्री जवखेडा खुर्द या गावामध्ये काही भाडोत्री गुंड, सुपारी किलर यांनी माझ्या घरावर रात्री 12 ते 2च्या वाजता हल्ला करून माझं घर हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे उद्ध्वस्त केलेले आहे। इकडे कॅमेरा कर।
आणि हा माझा भाऊ आहे. याला त्या टाकीपाशी नेऊन मारहाण केलेली आहे. माझ्या आईला मारलं, त्याच्यानंतर नदीत जाऊन माझ्या भावाला त्या भाडुत्री गुंड्यानं त्यांच्याजवळ पिस्तूल, तलवारी वगैरे होत्या व धमकी देत होते. आणि भाऊ आणि दादाचा रावसाहेब दानवेचे माणसं आहे म्हणून सनी. एक मिनिटात आम्ही बोलतो. व त्यांनी कशा प्रकारे घराची नासधूस झाली तुम्ही बघू शकता. व आम्ही उन्हाळ्यात धंदा करतो तर त्याचे पैसे सुद्धा त्यांनी चोरून नेलेले आहे. आणि या पडद्यामागचा सूत्रधार हे कोण करायला लावलं याच्या इकडे कर. तर ही रोडमध्ये जमीन आमची रोडमध्ये घर होतं. हे आम्ही मिड पॉईंटपासून 12 मीटर हे त्यांना मोजून दिलेलं होतं. म्हणजे आमचं पेपरला डिस्प्ले झालेलं होतं 104 चौरस 1119 स्क्वेअर फूट. तर आमची उरीत जागा ही 741 स्क्वेअर फूट जागा राहिलेली होती. त्याचं हे घर होतं सिमटी मकान. व PWD अधिकारी चांगले मॅडम यांना आम्ही मोजून दिलेलं होतं. त्या स्वतः त्या वाटलं की त्यांची बाईट घ्या आणि विचारू शकता तुम्ही त्यांना. व हे बघू शकता आमच्या घराची नासधूस केली. या पडद्यामागचा सूत्रधार केंद्रीय रावसाहेब दानवे व संतोष दानवे. त्याला गणित येत असेल तर त्यानं हिसाब करायचा. आणि या भाडोतोरी गुंड्यांना त्यानं रावसाहेब दानवे यांना माझ्या भावाला कशा प्रकारे मारलं व त्या नदीत जाऊन मारलं तुम्ही बघू शकता. व सगळ्यांना मी विनंती करतो की जवखेडा खुर्द तुम्ही 10 वाजता या गावात या व आम्हाला न्याय द्या. आज जोडून विनंती. आमचा सगळा संसार उद्ध्वस्त आलेला आहे. आमचे कपडे पुरा संसार आमचा उद्ध्वस्त झालेला आहे. एक तर आम्हाला मारून टाका, एक तर आम्ही फाशी घेतो. नाही तर मी आता अशाच अवस्थेमध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहे. कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथं मी जाऊन फाशी घेतो. एक तर त्याच्यावर FIR दाखल करा रावसाहेब दानवेवर व नाही तर आम्हाला एक तर मारून टाका. मित्रांनो, मी समाधान संत्री, जवखेडा खुर्द इथे कशा प्रकारे माझ्या घरावरती हल्ला झाला व भाडोत्री गुंड्यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पाठवून कशा प्रकारे माझ्या घराची नुकसान केलेली आहे आपण बघू शकता. एका साईडला हे नुकसान तुम्ही बघू शकता. हे कपाट हे बघू शकता. रोडच्या साईडला पडलेला हे आमचं धंद्याचं चाक आहे कुंभार समाजाचं. याने सगळं फोडून टाकलेलं, आमचं संसार उद्ध्वस्त केलेलं आहे, माटा फोडलेले. त्याच्यानंतर बघू शकता हे आमचं राहतं घर फोडलेलं आहे, दरुजा वगैरे. त्याच्यानंतर हे बघू शकता का दरुजाचं घर क्रमांक 111 इमलबाई बाबूलाल संत्रे कशा प्रकारे फोडले गेलेलं आहे हे बघू शकता. हे आमची संदूक पेटी वगैरे डबे व आमच्या ज्या बनवलेल्या मूर्त्या, या महालक्ष्मीची मूर्ती बघू शकता कशी प्रकारे फोडलेली आहे. त्याच्यानंतर आमची ही मिशन गणपती कलरिंग करण्यासाठी आम्ही वापरतो, ही JCBच्या साहाय्याने फोडलेली आहे. त्याच्यानंतर हे बघू शकता का हे सगळं आम्ही रस्त्यावर आलेलो आहे. तरीही कायदेशीररित्या कुठलीही कारवाई होत नाही. आपण बघू शकता हा रोड आहे. ही जी बिल्डिंग बनवत आहे ही PWD विभागाच्या याच्यावर आहे. हे स्वतः रावसाहेब दानवे यांच्यासाठी बांधत आहेत आणि याचे त्यांनी पैसे उचललेले आहे. त्यानंतर समोरचं तुम्ही शाळा बघू शकता. ही माझी आई हिमलबाई बाबूलाल संत्रे व माझा भाऊ तुकाराम बाबूलाल संत्रे. रात्री 2 वाजता यांच्यावर जवखेडा खुर्द या गावामध्ये हल्ला झाला व यांना मारहाण करण्यात आली. घर खाली करा, आम्हाला दादा आणि भाऊचा आदेश आहे, अशा प्रकारचे धमक्या देत होते. तुम्ही जर जागा खाली नाही केली तुम्हाला मारून टाकण्यात येईल, अशा
धमक्या देण्यात येत आहे. तुम्ही बघू शकता काय सांग. त्यो रात्री 10 वाजूस्तर इथं बसला मारुतीच्या पारावर मधु सरपंच. त्यो बसला त्याच्या मग त्याचे पिलेट होते. मी घरी गेले तर मग तिथून झोपायला इथं आले. मग माझ्या सुनाला लेकाला मला लतीत देऊन मारलं त्यानं गुंडाईनं. त्यो म्हणे मला कोणा सांगितलं तुला? मी विचार झाला कोणा सांगितलं तुला? त्यो म्हणे मला राऊसाहेब दानव्यानं सांगितलं आणि मधु सरपंचानं सांगितलं म्हणे. म्हणलं असं का? म्हणे हा त्याला सांगितलं म्हणे. हे किती वाया झालं हे जवळजवळ 10 वर्षांना कोठा नव्हता तर त्या कोठ्याच्या पोरं जमा केले तर हवी आणि कोठा बंद करा म्हणे. कुंभाराच्या घरी हल्ला करू म्हणे. पसारा काढून फेकू म्हणे. हा असा करू राहिला म्हणे. हो मला बोल रे. सांगते तू. 12:30 वाजता रात्री मला मारहाण झाली. मला त्या पाठीमागं मारलं आणि टाकीपाशी मारलं. या टाकीच्या नदीमध्ये नेऊन मारलं आणि मारल्याच्या नंतर ते म्हणले की तू जागा खाली कर. जागा जर खाली नाही केली तर तुला आणखीन मारीन आणि नाही तर तुला दाबडी हसनाबाद राजूर कुठं बी भेटला तुला तिकडंच गोळ्यानं घालून तिकडंच मारून टाकू. नाही तर तुला दुसरं घर बांधून देतो. या आम्हाला बिल्डिंगला जागा लागती. तू आम्हाला जागा देऊन टाक आणि याच्यावर डबल घर बांधू नको. जर डबल घर बांधलं तर डबल तुला डायरेक्ट मारूनच टाकू. बघू शकता आपण कशा प्रकारची ही हुकुमशाही या जवखेडा गावामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण बघू शकता हा कायदेशीरित्या आम्ही आमची जागा देऊन टाकलेली आहे शासनाला. पण ही गुंडीशाही हे दानवे बघा कसा करत आहे. भाडोत्री गुंडे आणून सुपारी बाज लोक आणून हा दानवे मारहाण करत आहेत. कशा प्रकारची हुकुमशाही या जवखेडा गावामध्ये बघायला मिळत आहे. और आपण हा रोड बघू शकता. हा 24 मीटरचा आहे. मिडल पॉईंटपासून आम्ही 12 मीटर दिलेला आहे. तरीही लवकरात लवकर रावसाहेब दानवे याच्यावर FIR दाखल करावी ही आमची विनंती आहे. बघू शकता का हे कशा प्रकारे आमच्या घराची नासधूस केलेली आहे. आमचा संसार सगळा उद्ध्वस्त झालेला आहे. आम्हाला राहायला त्याला काहीच नाही. सगळं संसाधन कपडे लत्ते सगळे हे माठ आमचे हे सगळे फोडण्यात आलेले मूर्त्या हे बघू शकता. हिंदू संस्कृतीमध्ये आपण महालक्ष्मीला कसं जपतो ह्याची सगळी विटंबनासुद्धा केलेली आहे. हे आमची गणपतीची कलरिंगसुद्धा हे फोडण्यात आलेली आहे. तरी या हुकुमशाहीला खूप कंटाळलं. अन्यथा रावसाहेब दानवेवर जर FIR फाडली नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिससमोर जाऊन औषधचा डबा घेऊन पिऊ घेऊन मारून टाक. एक तर वाट त्याला जर ही जागा लागत असेल तर आम्ही देऊन टाकायला तयार आहे त्याच्या हात आणि औषधाचा डबा प्यायला तयार आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा.